झी 24 तास एक पाऊल पुढे। LOC ओलांडून भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला कंठस्नान घालण्यात आले। लष्कराने याबाबत माहिती दिली आहे। काश्मीरमधल्या नौशेरा भागात ही घटना घडली आहे। भारतीय चौक्यांवर हल्ला करण्याचा या सैनिकाचा कट होता। भारतीय सैनिकांच्या सतर्कतेने हा कट उधळला गेलाय। सैनिकाचा मृतदेह परत करण्याची पाकिस्तानी लष्कराची मागणी भारताने मान्य केली आहे। एलिफेंट ग्रास की इस टाइम काफ़ी ज़्यादा ग्रोथ है, वहाँ पर कुछ एक्टिविटी हुई जिस पर इन्होंने कार्रवाई करते हुए उसमें एक इंट्रूडर जो है वो मारा गया, उससे वेपन वगैरह रिकवर हुआ है। आर्मी की यूनिफॉर्म में ये इंट्रूडर था। अतिशय महत्त्वाची अशी कामगिरी भारतीय सैनिकांकडून झालेली आहे। एक पाकिस्तानी सैनिक काश्मीरमधल्या नौशेरा भागात भारतीय सीमा ओलांडत असताना त्याचा हा खात्मा करण्यात आलेला आहे। आपण याबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊया। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत आपल्याबरोबर। हेमंत जी, काय सांगाल? भारतीय सैनिकांनी हा कट उधळलेला आहे, असे अनेक कट पाकिस्तानकडून सातत्याने होत आहेत। आता सुद्धा पाकिस्तानी सैनिकाला ठार मारलेला आहे, हा कट उधळलेला आहे, आपण काय म्हणाल? हा जो कट उधळला आहे याकरता आपण आपले जे तिथे सैनिक तिथे आहेत यांचं कौतुक करायला पाहिजे। कारण आपली जी LOC आहे जवळजवळ 780 किलोमीटरची आहे आणि या LOC वरनं पाकिस्तानचे जे घुसखोर किंवा आतंकवादी किंवा पाकिस्तानी सैनिक आपल्या भागामध्ये यायचा प्रयत्न करतात आणि किंवा पाकिस्तानचे जे सैनिक त्या बाजूला असतात या घुसखोरांना किंवा आतंकवाद्यांना मदत करून आपल्या सीमेच्या आत घुसवायचा प्रयत्न करतात आणि आपले सैनिक तिथे दबा धरून बसलेले असतात। रात्रीच्या वेळेला रात्री ते अजिबात झोपत नाही आणि लक्ष ठेवून असतात आणि या घटनेत जे झालेलं आहे, ज्या घटनेमध्ये त्यांनी त्याला बघितलं येताना आत आणि त्यांनी लगेच त्याच्यावरती फायर उघडला आणि त्यांना मारण्यात यश मिळालं। तर अशा प्रकारचा हा जो युद्धविराम जो भंग करतं पाकिस्तान, हे अतिशय चुकीचं आहे आणि याचा मुख्य उद्देश सध्या तरी असा आहे की त्यांना जास्तीत जास्त घुसखोर आतंकवादी भारताच्या सीमेच्या आत घुसवायचे आहेत, हे महत्वाचं आहे। आणि नौशेरा जो हा भाग आहे, आत्ताच जे काही आठवड्यापूर्वी दोन आपले सैनिक मारले गेले होते कृष्णा घाटीमध्ये, तिथून हा फार जवळचा भाग आहे, म्हणजे त्याच डिव्हिजनचा आतला भाग आहे। इथे ही घटना झालेली आहे। तर कधी पाकिस्तान KG कडनं यायचा प्रयत्न करते आत, कधी राजौरीमधनं यायचा आत प्रयत्न करते, म्हणजे थोडक्यात जागा बदली केल्या जातात। कारण एका ठिकाणच आपण यायचा प्रयत्न केला तिथले सैनिक जास्त सावध होतात म्हणून दुसऱ्या ठिकाणनं प्रयत्न केला जातो। पण म्हणूनच आपले सैनिक कौतुकाला पात्र आहेत की त्यांनी अजून वेगळ्या ठिकाणी जरी त्यांनी यायचा प्रयत्न केला तरी त्यांना आपण आत येऊ दिलं नाही आणि त्यांना तिथे सीमेवरती मारण्यात आलं। आणि दुसरी मला महत्वाची गोष्ट ही वाटते की आता बातमीवरती आपल्या चॅनलवरती येत होतं की पाकिस्तानच्या DGMOनी म्हणजे पाकिस्तानी सैन्याचे जे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स आहेत त्यांनी या सैनिकाची बॉडी परत मागितलेली आहे आणि भारतीय सैन्याने ते कबूल केलेलं आहे की मला वाटतं दुपारी 3 वाजता ही बॉडी परत देण्यात आहे। आता तुलना करा की आपण म्हणजे पाकिस्तानी सैन्याची बॉडी परत करतो आणि पाकिस्तानी सैन्याने आपले सैनिक जे मारले गेले किंवा हे झाले जे चुकून त्यांच्या हद्दीमध्ये गेले होते त्यांची ते बॉडी परत करत नाही। म्हणजे आपले जे मानवाधिकार जे म्हणजे अनेक संस्था आहेत सध्या त्यांचा फार आरडाओरडा चाललेला अफजल गुरुविषयी काश्मीरमध्ये, ज्यांना हे दाखवायला पाहिजे। इनफॅक्ट महाराष्ट्रावर सुद्धा अनेक नक्कीच सगळ्या जगानंच ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। भारताच्या या भूमिकेकडे सगळ्या जगाने लक्ष वेधलं पाहिजे खरं म्हणजे। धन्यवाद हेमंतजी झी 24 तासशी बोलल्याबद्दल। भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी मनसुबे अशा प्रकारे उधळलेले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।